धुले नरडाना पुलिस ने ब्ला कार ऐप के माध्यम से यात्री बनकर कार चालक को लूटने वाले दो बदमाशों को गिरफ्तार कर लिया है। इनका तीसरा साथी फिलहाल फरार है। ये घटना 11 अप्रैल 2026 की रात हुई है। पीड़ित तनुष तोमर ने नासिक से 3 यात्रियों को लिफ्ट दी थी। रास्ते में एक आरोपी ने उल्टी का बहाना बनाकर कार रुकवाई। इसके बाद आरोपियों ने चालक की आंखों में मिर्ची स्प्रे झोंक दिया और चाकू और नकली पिस्टल दिखाकर मारपीट की। बदमाशों ने चालक से 5,000 रुपए की लूट की। पुलिस की कार्रवाई डायल 112 पर मिली सूचना के बाद यहां पहुंची। पुलिस को देखकर आरोपी भागने लगे, लेकिन टीम ने पीछा कर गजानन शर्मा ठाणे और अभिनव शर्मा उत्तर प्रदेश को दबोच लिया। आरोपियों के पास से 5,000 रुपए नकद, एक नकली पिस्टल, चाकू, मिर्ची स्प्रे और रस्सी बरामद हुई है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता BNS 2023 के तहत मामला दर्ज किया है। यह कार्रवाई SP श्रीकांत धिवरे के मार्गदर्शन में API नीलेश मोरे और उनकी टीम द्वारा सफलतापूर्वक की गई। जी सर। दिनांक 11/4/2026 रोजी फिर्यादी श्री तनुष राजेश तोमर हे नवी मुंबई येथून भोपाळ येथे त्यांची बाबला कार घेऊन जात असताना 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांची बाबला कार बुक केली आणि सदर कारने ते भोपाळ येथे जाताना सदर आरोपी हे नाशिकतून बसले आणि ते भोपाळ येथे जाताना त्यांनी उलटी करण्याचा बहाणा करून, त्रास होत असल्याचा बहाणा करून आपल्या नरलाण्या गावाच्या पुढे साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर सदरची कार त्यांना थांबवायला लावून त्यांच्या तोंडावर पेपर स्प्रेचा म्हणजे चिली स्प्रेचा मारा करून त्यांना त्यांच्याकडील पिस्टलचा आणि चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील 5,000 रुपये बळजबरीने काढून घेतलेले आहेत आणि त्यांना मारहाण केली। त्यावरून आपल्या नरलाणा पोलीस स्टेशनचे डायल 112चे कर्मचारी त्वरित त्या ठिकाणी गेले। तसेच आपली जी मोबाईल आहे ती देखील त्या ठिकाणी गेली आणि आपल्या नरलाणा पोलीस स्टेशनचे API श्री मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित कारवाई केल्याने त्यातील 2 आरोपितांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि 2 आरोपींना गुन्ह्याचा तपास करण्यात अटक करून सदर गुन्हा दाखल करून पुढील तपास श्री मोरे साहेब करत आहेत।